शिवाय तुझं काय ठरलंय या सगळ्याबद्दल? माझं ठरलंय महाशिवरात्रीला रामेश्वराच्या देवळात जायचं, पालखी सोहळ्यात सहभागी व्हायचं. मग मी पण येईन तुझ्यासोबत. तू आणि पालखी सोहळ्याला? हो, खरंच बोलतेस? हो. चल मग. मी पण येऊ. निखारगेंच्या बंगल्यावर दिसणारी ती लहान मुलगी कोण होती? मला ना राहून राहून असं वाटतंय की ती तीच मुलगी होती जी मला दिसते. पण आपल्या दोघांना एकच मुलगी का दिसेल? तिचा आपल्याशी काय संबंध असेल? एक 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 मिनिट, म्हणजे शिवा तुलाही मुलगी दिसले? कुठे, कधी? मी सांगतो तुला नंतर. अगं शक्ती, कशावरून आपल्या दोघांना दिसणारी मुलगी सेमच असेल? मी तुला म्हटलं ना की कदाचित तो माझा भास असेल. जाऊ दे ना, सोड ना तो विषय. नाही आता तो विषय सोडून नाही चालणार. मला तरी वाटतं आपण प्रिन्स सर आणि भद्रावती मॅडमशी या विषयावर बोललं पाहिजे. शिवाय त्यांच्या बंगल्याच्या आवारात ती मुलगी दिसते म्हटल्यावर त्यांना या सगळ्याबद्दल काहीतरी माहिती असेलच ना. आपण त्यांनाच विचार. काय सरकार आणि वहिनी साहेबांकडे बोलायचंय त्या मुलीबद्दल? हो, मलाही असंच वाटते की तुम्ही ना प्रिन्स सर आणि भद्रा मॅमना विचारा. श्रद्धा, आम्ही बंगल्यावर चाललोय. तू घरी जाणार आहेस की देवळात जाणार आहेस? नाही, मी घरी जाणार आहे. देवळात मी सकाळी जाऊन आले. तुम्ही जा. हां, ओके. ऑल द बेस्ट. बाय. हां, बाय. शक्तीने जास्तच मनावर घेतलाय त्या मुलीचा विषय. आता हिला कसं थांबवू? ती मुलगी आणि लहानपणीची शक्ती सेम दिसतात. मला दिसलेल्या मुलीचा शक्तीच्या भूतकाळाशी काही संबंध असेल तर प्रॉब्लेम होईल. आता कसं अडवू हिला? शिवा, निघूयात ना? हो, चल. चल. पत्रा, काय झालं? झालं का? हो, नकाशात ठरल्याप्रमाणे 2 बळी द्यायचे आहेत आणि कोरोनाला त्या 2 माणसांना ठरलेल्या ठिकाणी पाठवायला सांगितले मी. अगं पण हे कोरोनाला काम दिलंय, तो करेल ना नीट? काहीतरी गडबड करेल, एकाचे 2 करून ठेवेल. नाही, अजिबात असं काही करणार नाहीये. तसा दम भरलाय त्याला मी. ज्या वेळेस कोणती गडबड करणार नाहीये. ठीक आहे. प्रिन्स, हे बळी आजच द्यावे लागणार आहेत. एकदा का हे बळी दिले ना की चिटकोबाची ताकद वाढेल आणि चिटकोबा त्याआधी शक्तीला संपवणार. नाही, ते सगळं ठीक आहे भद्रा, पण मला एक कळत नाहीये, हे 2 बळी देण्यासाठी चेटकोबानी तेच ठिकाण का निवडलं? उंबरगाव का? चिटको